कशा तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आजचा डायरेक्ट फेस पॅकच मी शेअर करते आहे. म्हणजे कसा बनवला ते साईडला तुम्हाला दाखवते. पण आजचा थोडासा कन्सिस्टन्सी पातळ झालेली आहे आणि पटकन मी अप्लाय करते कारण मला आंघोळसुद्धा करायची आहे, पिशूचीसुद्धा आंघोळ करायची आहे. तर आजच्या फेस पॅकसाठी ना मी नीम पावडर घेतलेला आहे आणि मी रेडीमेडचंच नीम पावडर घेतलेलं आहे. तुम्हाला बनवायचं असेल ना तुम्ही बनवू शकता. त्याच्यामध्ये मी बेसन टाकलेलं आहे आणि हळद टाकली आहे थोडीशी. त्यानंतर ॲलोवेरा जेल टाकलेला आहे आणि रोज वॉटरने याची छान पेस्ट करून घेते. तर ना रोज वॉटरच्या ऐवजी तुम्ही कच्चं दूधसुद्धा वापरू शकता. माझ्याकडे कच्चं दूध नव्हतं त्याच्यामुळे मग मी रोज वॉटरच वापरलेलं आहे किंवा साध्या पाण्याने केलं तरी चालेल. पण रोज वॉटरने केलं तर जरा चांगलंच आहे. किंवा कच्चं दूध, दही पण टाकू शकता. पण आपण कालच्याच पॅकमध्ये दही टाकलेलं होतं. सो मी ह्याच्यामध्ये काही दही टाकलं नाही कारण आज माझ्याकडे दहीसुद्धा अवेलेबल नव्हतं. त्याच्यामुळे मी याचा असा छान पेस्ट करून घ्यायची. ज्यांची ऑइली स्किन आहे, ज्यांना पिंपल्सचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी हा पॅक खूपच जास्त वर्क करतो, इफेक्टिव्ह. आणि ज्यांना पिंपल्सचा प्रॉब्लेम आहे ना त्यांच्यासाठी नीमची सोप जरी केली घरी तरीसुद्धा खूप छान वर्क करते. सो आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, खूप जास्त स्वेलिंग येते फेसला, तर हा छान कूलिंग इफेक्ट देतो. यात खरं तर ॲलोवेरा जेल नाही टाकलं तरीसुद्धा चालते. मुळात हाच एवढा छान कूलिंग इफेक्ट देतो की याच्यामध्ये बाकी काही टाकायची गरज पडत नाही. तो सो चला आता मी नेकला वगैरे पूर्ण लावून घेते आणि त्याच्यानंतर मग तुमच्यासोबत शेअर करते पूर्ण. सो आज मला ना हेअर वॉशसुद्धा करायचं आहे. त्याच्यासाठी म्हणून मी आज आंघोळीच्या पहिलेच हा पॅक लावलेला आहे आणि आज माझ्या एकटीसाठीच पाहिजे होता. सो माझ्या एकटीपुरताच केला. तुम्ही हा पॅक नक्कीच यूज करून बघा. आपला आजचा 7 days 7 फेस पॅक सिरीजचा डे 5 होता आणि आता फक्त 2 दिवस राहिलेले आहेत आणि याच्यानंतर ना मी तुमच्यासोबत उपटन शेअर करणार आहे. सो तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. सो आता हा पूर्ण अप्लाय करून झाला आहे माझा. बघा सो आता ग्रीन ग्रीन दिसतो म्हणून मला अजिबात आवडत नाही नीमचा, पण ठीक आहे. आता हा पूर्ण अप्लाय करून झाला. आता मी याला पूर्ण ड्राय होऊ देते. तोपर्यंत प्रिशूची आंघोळ करते, मग माझी आंघोळ करते आणि डायरेक्टली तुमच्यासोबत आंघोळ झाल्यानंतरच रिझल्ट शेअर करते कारण मला हेअर वॉश वगैरे सुद्धा करायचं आहे. सो व्हिडिओला असंच कनेक्ट आहे. फेस वॉश करून आली आहे आणि तुम्ही बघताय आजसुद्धा छान फेस क्लीन झाला आहे. बाकी श्रेयाचा स्टडी सुरू आहे त्याच्यामुळे मी आता जास्त काही बडबड करत नाही आणि खूप छान झालेला आहे. म्हणजे मला नीमचा एवढा काही आवडत नाही पण तरीसुद्धा छान फेस क्लीन झाला आहे आणि याने सुद्धा हलकासा ग्लो आलेला आहे. हॅलो मन, हॅलो मन, आयो 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 आणि तिकडे ऊन पा. हॅलो मन, हॅलो हॅलो मन, आय लव्ह यू मन. मला ना टिकलीच्या याच्यामध्ये ही एक टिकली दिसली फक्त म्हणून मी हे लावली. मला अर्जंट टिकली आणायला जायचं आहे. बाकी आता जेवण वगैरे करायचं आहे. मी जेवण करते आणि प्रिशूला झोपून द्यायचं आहे पण प्रिशू अजिबात झोपत नाही आहे. त्यात मोबाईल एवढा जास्त गरम होतो आहे. मला अर्जंट 3 वाजेपर्यंत एका ब्रँडला 12 ते 15 व्हिडिओ पाठवायचे आहे आणि नेमकंच मोबाईल खूप जास्त गरम होतो आहे. आणि आज आमच्याकडे पाण्याचा सुद्धा गोंधळ झाला आहे त्याच्यामुळे मग कूलरही सुरू नाही. आता आधी जे आहे ते कूलरमध्ये पाणी टाकते, मस्त कूलर सुरू करते. वाजलेला आहे 1 आणि मला 3च्या आत व्हिडिओज पाठवायचे आहे. सो आता बघते कसं काय होतं. तर पटकन जेवून घेते आधी कारण खूप डेंजर भूक लागलेली आहे आणि गरमीमुळे मी बघा केस धुतले पण केस बांधून ठेवले कारण खूप डेंजर गरमी होत आहे. तर चला आता आधी कूलरमध्ये पाणी टाकते, मस्त कूलर लावते. त्याच्यानंतर व्हिडिओ एडिट करायचा. टी व्हीसुद्धा लावू शकत नाही कारण पार्थ बाहेर गेला आहे. हॉटस्पॉट फक्त त्याचा किंवा माझा, आईचा ह्याचा बंद आहे त्याच्यामुळे. आणि मोबाईल एवढा गरम होतो ती एडिटिंग करताना ना मला एक तर नेट सुरू लागते म्हणजे ऑनलाईन एडिटिंग करते कधी कधी तर. सो खूपच जास्त प्रॉब्लेम होतो. आता बघते कसं काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करते. आधी जेवण करते मस्त आणि बाकी काय होतं ते पुढे शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट आहे. मामाची लेखपा काय करत आहे तू? काय करत आहे प्रिशू? तू काय करत आहे? इकडे बघ सोनू, इकडे बघ. हे पा. आणि हे मसाजर आणलं तेव्हापासून हे प्रिशू जवळच असते. हे हे जेवण वगैरे झालं. तिकडे केडीचा एपिसोड जेवण होईपर्यंत फक्त लावला होता
आणि आता ना कूलरच्या एकदम समोर आहे मी, सो बॅकग्राऊंड नॉईजला इग्नोर करा. पण इंटरेस्टिंग एपिसोड वाटला त्याच्यामुळे आता तो कंटिन्यू बघणार आहे आम्ही. आणि मला एक कमेंट आली होती की तू आत्ताच का सुरू केलं ते जे आहे नो शुगरचं ते चॅलेंज आत्ताच का घेतलं. तर म्हटलं ते तुम्हाला सांगते. हाय कर. सो म्हटलं ते तुम्हाला सांगते. सो आत्ता सुरू करण्याचं रिझन असं की अधिक महिना लागलेला आहे. मला गुरुचरित्राचं पारायण करायचं होतं आणि त्याच्यामध्ये ते एक वर्णी खायचं. त्यात मी फायनली ना माझी प्रिशू मस्त निवांत झोपलेली आहे. तिकडे मस्त कूलरची हवा सुरू आहे त्यात ती झोपतो. मी प्रिशूला मस्त झोपून दिला आहे आणि आता मला सुद्धा झोपायचं आहे. पण त्याआधी प्रिशू काहीच बोलू देत नव्हती म्हणून आधी तिला झोपून दिलं. आता तुम्हाला सांगते की ते 21 दिवसाचं चॅलेंज मी आत्ताच का सुरू केलं आहे. तर मला कमेंट होती, म्हटलं चला त्याचा आन्सर देते. कारण आता असं आहे अधिक महिना सुरू आहे. माझं गुरुचरित्राचं पारायण राहिलेलं होतं जे मी पूर्ण आत्ता करायचा विचार करते कारण या महिन्यात जेवढं जास्त केलं तेवढं छान आहे. आणि तेव्हा पारायण करण्याच्या वेळी ना एक वर्णी खायचं असतं जर तुम्हाला माहिती असेल तर. आणि एक वर्णी काही आपलं जेवण होत नाही त्याच्यामुळे तसंही पोटभर जेवण होत नाही. सो डायट तरी होईलच. आणि दुसरी गोष्ट जे वेट लॉससाठीचं मी घेते आहे ते सुद्धा इफेक्टिव्ह आहे. आणि एक्सरसाइजचं ते सुद्धा आता मी विचार करते आहे कारण तसंही अधिक महिना लवकर उठायचं आहे. सो म्हटलं चला ठीक आहे, डॉक्टरांनी जे 100 पाऊलचं सांगितलं होतं ते करूयात. सो या तिन्ही गोष्टी होतील, एक तर नो शुगर, दुसरी गोष्ट एक्सरसाइज, तिसरी गोष्ट डायट. तर या तिन्ही गोष्टींनी ना छान वेट लॉस होईल असं ह्याने मी आत्ता सुरू केलं. कारण या तिन्ही गोष्टी काय तशा जुळून येत नाही. आत्ता आईस्क्रीम आणलेला आहे तरीसुद्धा मी ते आईस्क्रीम अजिबात खात नाही आहे. सो मी चॅलेंज सिरियसली घेण्याचा विचार करते आहे. सो चॅलेंज सिरियसलीच मी घेईल. आजचा चॅलेंजचा डे 2 आहे, 2 की 3 लक्षात नाही मला, आय थिंक डे 3 आहे. तरीसुद्धा चॅलेंज छान चाललेलं आहे. सो मी तरी हॅप्पी आहे. तुम्हाला माझं चॅलेंज कसं वाटलं ते नक्की सांगा. बाकी आता थोडासा आराम करते. आज तरी कुठे जाण्याचा वगैरे प्लॅन नाही आहे पण असला शॉपला जायचं आहे फक्त. बाकी संडे कसा काय जातो ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. शॉपमध्ये आली कारण आम्हाला माझी पर्स टिकली शॉपमध्ये होती. आणि बाकी आता आम्ही सत्संगला जातोय. कुठे कसं काय ते सगळं नंतर सांगते कारण खूप घाईत आहे. मी खरं तर पर्स घ्यायला आली होती. हे बघा त्याच्यात सगळं सामान टाकते पटकन आम्ही निघतो आणि जसं शेअर करणं होईल तसं मी मग तुमच्यासोबत शेअर करेल. पोचलो, आता इथून जायचं आहे. घामाने सगळी तयारी खराब झाली. रिशू रिशू कुठे चाललो प्रिशू आपण? जे जे करूया. कुठे चाललो? सत्संग. कुठे चाललो? व्हेरी गुड. आम्ही ना यावेळी 4 व्हीलरनी का जातोय ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगते. पण त्याआधी ना आता निघालोय आणि बॅगमध्ये मी प्रिशूचं डायपर, पाण्याच्या बॉटल वगैरे या सर्व गोष्टी सोबत कॅरी करते. पोहोचलो आणि इथचं आजूबाजूचं वातावरण मी लास्ट टाइम सुद्धा दाखवलं होतं. खरंच खूप सुंदर आहे. यावेळी आम्ही 4 व्हीलरमध्ये यासाठी आलो कारण लास्ट टाइम वाघ दिसला होता, खूप भीती वाटली होती. सो आम्ही पोहोचलोय. आणि प्रिशूचं बघा, अरे प्रिशू कुठे गेली बघा. छान त्यांची इच्छा, यायची खूप जास्त इच्छा होती आमची. आणि श्रेयाचं तरी हे होतं की बघूया गुरुकृपा होते का आणि आपल्याला जायला मिळते का. सो आम्हाला जायला मिळालं, म्हणजे यायला मिळालं. सो मी तरी हॅप्पी आहे कारण खरंच रिलॅक्सेशन पाहिजे असतं. इथं आल्यानंतर खूप छान वाटतं. एक तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे, दुसरी गोष्ट अशी की प्रिशूसुद्धा खूप जास्त सत्संग छान एन्जॉय करते. सो येस, वी आर हॅपी. कुठे आलो म्हणा आपण? प्रिशू से हाय, से हाय, से हाय, से हाय. मोबाईलमध्ये कर हाय. प्रिशू तरी आता बिझी. सो चला आता आम्ही थोडीशी सेवा देतो आणि बाकी काय होतं ते तुमच्याबरोबर पुढे व्हिडिओमध्ये शेअर करतेच. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा.
सो आम्ही पोचलोय आणि ना निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे आश्रम आहे, जे मी आधीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. रुद्रपूजेला मागच्या वेळी आम्ही इथे आलेलो आणि खूप जास्त छान वाटलेलं. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सत्संगबद्दल तुम्ही ऐकलेलं असेल. खरंच ना खूप जास्त छान असतं. मन प्रफुल्लित होतं. मला खरं तर ह्याचा कोर्ससुद्धा करायचा होता. श्रेयाने कोर्स केला आणि तिला छान फरक जाणवलेला आहे. इथे प्रिशूचं सुद्धा इकडे-तिकडे मस्त फिरायचं चाललेलं होतं. जास्त काय मी शूट केलं नाही, कारण जेव्हाही मी असं कुठं पब्लिक प्लेसमध्ये जाते ना, मी कम्फर्टेबल नसते. त्याच्यामुळे जास्त मी शूट करत नाही. तसं कोणी काही म्हणत नाही. आता बरेच जण मला अप्रिशिएट करायला लागलेले आहे, बाहेरचे तरी सर्वात जास्त. सो वातावरण ना इथे खरोखर खूप छान होतं. साईडला एक तलावसुद्धा होता. आम्हाला तिथे जायचं होतं, पण सोबत कोणी नव्हतं, सो आम्ही गेलो नाही. आणि मग सर्वात आधी गोपूजा करून घेतली त्यांनी. अधिक महिन्यामध्ये गाईच्या पूजेचं खूप जास्त महत्त्व असतं. सो त्यांनी छान गोपूजा करून घेतली. यजमान होतं, त्यांच्या हातून सर्व गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर बाकी पूजेला सुरुवात झाली. आणि ना आम्ही मागे बसलो होतो यावेळेस. लास्ट टाईम पुढे बसलेलो होतो, सो मी जवळून तुमच्यासोबत शेअर करू शकले. पण यावेळेला मागे होतो, सो जास्त झूम करून काय आम्ही शेअर करू शकत नाही आहे. आणि तिकडे पूजा सुरू होती आणि इकडे ना माझी प्रिशू मस्तपैकी निवांत झोपलेली होती. तिची तर एक छान अशी झोप झाली. नंतर होमला सुरुवात झाली आणि होमसुद्धा यजमानांच्या वगैरे हातून करून घेतला. बाकीसुद्धा ज्यांना ध्यान करायचं होतं त्यांनी ध्यान केलं. ओव्हरऑल ना खरोखर खूप जास्त छान वाटत होतं. आणि त्यानंतर यजमानांच्याच हातून त्यांनी जे काही आहुती वगैरे द्यायची ती सर्व दिली. छान भजनं वगैरे झाले आणि खरंच खूप छान वाटलं. जय विठ्ठले विठ्ठले पांडुरंग जय विठ्ठले 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 हरी नारायण नारायण हरी हरी नारायण नारायण हरी हरी नारायण नारायण हरी हरी पांडुरंग जय विठ्ठले विठ्ठले पांडुरंग जय विठ्ठले हरि बोल 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 हरि बोल. त्याच्यानंतर ना आम्ही मस्त जेवण वगैरे केलं. जेवणसुद्धा खूप छान टेस्टी होतं आणि सर्व झाल्यानंतरचं बाहेरचं वातावरण हे असं काहीसं होतं. सर्वजण आपापल्या गाड्या घेऊन जायला निघालेले होते, पण आमच्या गाडीचा काही पत्ता नव्हता. सो आम्ही इथे वेटिंगवर थांबलेलो आहे, जिथे प्रिशू खूप छान खेळत होती. सत्संग तर झालाय, पण आता आम्ही जायसाठी गाडी शोधतो, कारण आता आम्हाला माहीत नाही कशाने जायचं कारने. आता पताच नाही आम्ही कोणासोबत जाणार आहे. दीदी जाईल. आम्ही आता शेवपुरी खायला आलो, म्हणजे भेळ खायला आलो. घरी जाता जाता ना मस्त भेळ खायची इच्छा झाली, तो आम्ही भेळ खाल्ली आणि त्यानंतर मी बाकी काही शूट नाही केलं. चला बाय.